हा मुंबई स्पेशल चटपटीत मसाला पाव 10 ते 15 मिनिटात होतो। ही रेसिपी सोप्या पद्धतीची आहे। तुम्हाला जर हलकीशी भूक लागली तर हा मसाला पाव नक्की ट्राय करा। चला तर बनवूया मसाला पाव। नमस्कार, ज्योती हेल्दीयर मध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण गाडीवर मिळते तसाच चमचमीत मसाला पाव करणार आहोत। मी येथे 4 ब्रेड घेतले। आता या ब्रेडला एक साइड कट करू आणि दुसरी साइड अशीच ठेवू। असा सर्व ब्रेडला कट करून घेऊ। नेक्स्ट गॅस मीडियम ऑन करून पॅन मध्ये 1 चम्मच तूप घालू आणि पाव अर्धा मिनिट तुपामध्ये रोस्ट करून घेऊ। आणखी अर्धा चम्मच साइडने तूप घालू, कारण पाव छान रोस्ट झाले पाहिजे। आता पाव पलटून घेऊ। पाव रोस्ट झालेले आहे। आता प्लेट मध्ये पाव काढून घेऊ। हे बघा, पाव आपले छान क्रिस्पी झालेले आहे। बघा किती छान आवाज येतो आहे। अशाच पद्धतीने बाकीचे पाव आपण रोस्ट करून घेऊ। दुसरेही पाव आपण प्लेट मध्ये काढून घेऊ। याच पॅन मध्ये मसाला करून घेऊ। पॅन मध्ये 1 चम्मच तूप मेल्ट करून घेऊ। या तुपामध्ये 1 चम्मच तेल घालू। तुम्ही पूर्ण तेल घातले तरी चालेल। यामध्ये 1 कांदा कट करून घालू। मी तूप यासाठी घातले की तुपाने मसाला पावची टेस्ट वाढते। आणि 2 हिरवी मिरची कट करून घालू। कांदे आणि हिरवी मिरची 1 मिनिट फ्राय होऊ देऊ। त्यानंतर 1 चम्मच लसूण अद्रक पेस्ट, 2 टोमॅटो कट करून घालू, 2 शिमला मिरची कट करून घालू। टोमॅटो आणि शिमला मिरची कांद्यासोबत 2 मिनिट सॉफ्ट करून घेऊ। हे बघा, टोमॅटो आणि शिमला मिरची छान सॉफ्ट झालेली आहे। त्यानंतर अर्धा चम्मच चाट मसाला घालू, 1 चम्मच हळद, अर्धा चम्मच लाल मिरची पावडर। लाल मिरची पावडर पाहूनच घाला, कारण यामध्ये आपण हिरवी मिरची घातली होती। 1 चम्मच पावभाजी मसाला। तुमच्याकडे पावभाजी मसाला नसेल तर 1 चम्मच गरम मसाला घाला, 1 चम्मच जिरा पावडर, 1 चम्मच धना पावडर, स्वादानुसार मीठ, 1 चम्मच आमचूर पावडर। तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर अर्धा लिंबूचा रस घाला। नेक्स्ट कोथिंबीर घालू आणि हे सर्व मसाले मिक्स करून घेऊ। आता हा सर्व मसाला पॅनच्या एका साइडने लावू आणि पॅनच्या एका साइडने पाव ठेवू। ब्रेडच्या साइडने अर्धा चम्मच तूप घालू। पाव आपण आधीच रोस्ट केला होता, त्यामुळे पाव थोडासा गरम करून घेऊ। या पाववर गरम गरम मसाला घालू आणि पाव फोल्ड करू। या पाववर पण मसाला घालू।
आता हा पाव आपण प्लेटमध्ये काढून घेऊ। अशाच पद्धतीने आपण बाकीचे मसाला पाव करून घेऊ। आता या पाववर गार्निशसाठी थोडे कांदे घालू। आता चॉप केलेले टोमॅटोचे पीसेस घालू। आता थोडीशी कोथिंबीर घालू। नेक्स्ट बारीक शेव घालू। यामध्ये शेव मात्र भरपूर घालायची। यामध्ये शेव भरपूर घातल्याने या मसाल्या पावची आणखीनच टेस्ट वाढते। हा झालेला आहे आपला मस्त गरमागरम स्ट्रीट स्टाईल मसाला पाव। बाहेरचा गाडीवरचा मसाला पाव खाण्यापेक्षा एकदा तुम्ही घरी नक्की करून बघा। घरचा मसाला पाव हेल्दी व टेस्टी होतो। माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तोपर्यंत धन्यवाद।